नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही बनवलेली आहे पोपटी आणि ती नॉनव्हेजची बनवलेली आहे आणि व्हेजची सुद्धा बनवलेली आहे। आणि ही पोपटी बनवलेली आहे कुकरमध्ये आणि ती सुद्धा गॅसवरती। जास्त तर पोपटी ही शेतावरती लाकडं पेटवून धग करून बनवतात आणि ती ही मडक्यामध्ये बनवतात, पण आम्ही कुकरमध्ये आणि गॅसवरती बनवलेली आहे आणि ही खूप सुंदर झालेली आहे। चला तर मग पाहू ही पोपटी कशी बनवली ते। इथे पोपटीसाठी आम्ही पहिले पनीर घेतलेला आहे। हे 2 किलो पनीर घेतलेला आहे। पहिले त्याला हळद लावून घेतली, नंतर धना जिरा पावडर टाकली, परत त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला आणि मिरची पावडर टाकली। नंतर त्याच्यामध्ये आम्ही अद्रक लसूणची पेस्ट टाकली। इथे हे पनीरमध्ये घातलेले सर्व मसाले मिक्स करून घेतले, पूर्ण एकजीव करून घेतलं, पूर्ण ह्या पनीरला मसाला लावून घेतला। हे सर्व पनीर एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि पूर्ण असं हे मिक्स करून घेतलं आणि हे मॅरिनेट होण्यासाठी 1 तासासाठी असं साईडला ठेवून दिलं। पनीरला सर्व मसाले लावून मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलं आणि लगेचच आम्ही चिकन सुद्धा घेतलं। इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर इथे अद्रक लसूणची जी पेस्ट बनवून ठेवलेली होती ती पेस्ट घातली। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद घातली, धना जिरा पावडर घातली। इथे ह्या चिकनसाठी जे मसाले घातलेले आहेत ते सर्व अंदाजेच घातलेले आहेत। त्यानंतर इथे मिरची पावडर सुद्धा घातलेली आहे। नंतर ह्या चिकनला चवीनुसार मीठ सुद्धा घातलं। ह्या चिकनमध्ये सर्व मसाले टाकून झाल्यानंतर हे चिकन मिक्स करून घेतलं। वरून थोडासा निंबू सुद्धा पिळला। इथे चिकनलाच फक्त निंबू पिळायचा आहे, पनीरला निंबू पिळायचं नाहीये। इथे भरपूर असा निंबू पिळला आणि हे सर्व मिक्स करून घेतलं, छान असं एकजीव करून घेतलं। पूर्ण चिकनला मसाले जे टाकलेले आहेत ते सर्व मसाले चिकनला असे लावून घेतले आणि हे सुद्धा मॅरिनेट होण्यासाठी 1 तास आम्ही असं झाकून ठेवून दिलं। इथे आता पनीर आणि चिकन मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून दिलं आणि नंतर आम्ही इथे शेंगा घेतल्या। ह्या वालाच्या शेंगा आहेत, ह्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर त्याच्यामध्ये आम्ही अद्रक लसूण पेस्ट टाकली। इथे सुद्धा ह्या शेंगांमध्ये आम्ही सर्व मसाले जे चिकनला आणि पनीरला टाकलेले आहेत ते सर्व मसाले ह्या शेंगांना लावणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये धना जिरा पावडर घातली, थोडीशी हळद घातली आणि नंतर मिरची पावडर सुद्धा घातली। त्यानंतर या शेंगांवरती चवीनुसार मीठ सुद्धा टाकलं आणि हे सर्व मिक्स करून घेतलं। जसं आम्ही चिकन आणि पनीर मिक्स केलं तसं सर्व ह्या शेंगा मिक्स करून घेतल्या। सर्व शेंगांना हे मसाले लावून घेतले। इथे ह्या सर्व शेंगांना लावून घेतले आणि ह्या शेंगा सुद्धा आता साईडला ठेवून दिल्या। इथे ही पोपटी आम्ही टेरेसवरतीच बनवत आहोत, त्यामुळे सर्वांनीच मदत केली। इथे आता ह्या शेंगा सर्व अशा मिक्स करून घेतल्या। इथे ह्या 10 किलो शेंगा घेतलेल्या आहेत। इथे 10 किलो शेंगा सर्व मसाला लावून ठेवून दिल्या। नंतर इथं व्हेज पोपटीसाठी आम्ही बटाटे घेतलेले आहेत, बटाट्यांना सुद्धा इथे आता मसाला लावून घेणार आहोत। इथे आम्ही व्हेज पोपटी बनवण्यासाठी बटाटे घेतलेले आहेत, पनीर घेतलेलं आहे आणि शेंगा घेतलेले आहेत। इथे ह्या बटाट्यांना सुद्धा आता जे पनीरला आणि चिकनला लावलेलं आहे ते मसाले लावून घेणार आहोत। इथे आम्ही अद्रक लसूण पेस्ट घातली, नंतर हळद घातली, धना जिरा पावडर घातली, मिरची पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घातलं। ह्या बटाट्यांमध्ये सर्व मसाले टाकल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतले। इथे बटाटे आम्ही अर्धे अर्धे चिरून घेतलेले आहेत। जर तुम्ही छोटे घेतले असले तर ते अख्खे घ्या आणि त्याला अशी होलं पाडून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये आत मसाला जातो। इथे आम्ही ह्या बटाट्याचे एकाचे 2 भाग केलेले आहेत, तुम्ही 4 सुद्धा करू शकता मोठे जर असतील तर। आणि सर्व मसाला लावून हे बटाटे सुद्धा साईडला ठेवून दिले। 1 तासासाठी आम्ही सर्व हे मॅरिनेट करून ठेवलं। नंतर 1 तास झाल्यानंतर आम्ही आता इथं पोपटी लावायला घेतली। इथे कुकर घेतला। इथे पोपटीसाठी आम्ही भांबुर्डा घेतला। हा भांबुर्डा आहे, हा जंगलामध्ये भेटतो किंवा असा शेतात कडेला भेटतो। पहिले इथे मी भांबुर्डा हा स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर हा खाली तळाला लावून घेतला। नंतर त्याच्यावरती ह्या शेंगा टाकल्या। इथे ह्या मसाला लावलेल्या शेंगा आहेत त्या शेंगा टाकून घेतल्या आणि ह्या शेंगेवरती आता ओवा टाकून घेतला। इथे शेंगेवरती ओवा टाकल्यानंतर छान चव येते, म्हणून इथं थोडासा ओवा टाकून घेतला। इथे पहिले आम्ही कुकरमध्ये भांबुर्डा टाकला, नंतर शेंगा टाकल्या। त्यानंतर आता इथे आम्ही तिसरा थर हा बटाट्याचा लावणार आहोत। इथे हे मॅरिनेट करून ठेवलेले सर्व बटाटे आम्ही आता ह्याच्यावरती लावून घेतो। बटाट्याचा थर लावल्यानंतर त्याच्यावरती परत आम्ही शेंगेचा थर लावला।
इथे ह्या वालाच्या शेंगा आहेत त्या लावून घेतल्या. त्यानंतर त्याच्यावरती थोडासा परत ओवा टाकून घेतला आणि नंतर परत आम्ही पनीरचा थर लावायला घेतला. इथे पनीर जेवढं बसेल तेवढं इथे कुकरमध्ये आता लावून घेतलं, कारण हा शेवटचा थर असल्यामुळे इथे वरती झाकण लावायला पण जागा पाहिजे, म्हणून अगदी थोडं पनीर टाकलं आणि वरती अगदी थोड्याच शेंगा टाकल्या. इथे शेंगा टाकल्यानंतर त्याच्यावरती परत आता ओवा टाकून घेतला. आम्ही प्रत्येक शेंगाच्या थरेवरती ओवा टाकला, म्हणजे ह्या शेंगा अगदी चवीला खायला छान लागतील. इथे हा पोपटीसाठी कुकर बनवून तयार झाला. आता ह्या कुकरला झाकण लावून दिलं आणि ह्याला 4 शिट्या काढून घेतल्या आणि इथं छानपैकी बनवून तयार झाली पोपटी. असे सेम प्रोसेसने आम्ही व्हेजचे 4 कुकर बनवून घेतले. व्हेजचे 4 कुकर लावून झाल्यानंतर आता आम्ही इथे नॉनव्हेज पोपटी लावण्यासाठी घेतली. त्यासाठी कुकर घेतला आणि खाली तळाला भांबुर्ड्याचा पाला घातला, त्याच्यावरती थोडासा ओवा टाकला. परत ह्या मॅरिनेट करून ठेवलेल्या शेंगा होत्या त्या शेंगा घातल्या, त्याच्यावरती परत ओवा टाकला. ओवा टाकल्यानंतर त्याच्यावरती जे चिकन आहे मॅरिनेट करून ठेवलेलं ते चिकन लावलं. इथे जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही चिकन लावू शकता. नंतर त्याच्यावरतीच आता आम्ही अंडे घेतलेले आहेत, अंडेसुद्धा लावले. इथं अंडे हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायचे तर तुम्ही नाही घातले तरी चालेल. इथे अंडे मी स्वच्छ धुवून घेतले, पण अंडे तुम्ही घालाच, कारण अंडे बॉईल छान होतात आणि चवीलासुद्धा छान लागतात ह्या चिकनबरोबर. इथे ह्या चिकनवरती जेवढे अंडे बसतात तेवढे अंडे मी या चिकनवरती ठेवून दिले. नंतर त्याच्यावरती आता शेंगाचा थर लावून घेतला. शेंगाचा थर लावल्यानंतर त्याच्यावरती थोडासा ओवा टाकून घेतला. इथे सर्वत्र असा ओवा टाकला शेंगांवरती. नंतर वरती भांबुर्ड्याचा पाला जो आहे तो स्वच्छ धुवून घेतला होताच, तो पाला ह्याच्यावरती परत ठेवून दिला, म्हणजे ह्याचा छान वास या शेंगांना आणि या चिकनला लागतो. आणि नंतर झाकण लावून घेतलं आणि ह्याला सुद्धा आम्ही 4 शिट्या करून घेतल्या. असे आम्ही नॉनव्हेजचे सुद्धा 4 ते 5 कुकर बनवून घेतले. अशा प्रकारे आम्ही छान अशी पोपटी बनवून घेतली. इथे व्हेजचे 4 ते 5 कुकर लावून घेतले आणि नॉनव्हेजचे सुद्धा 4 ते 5 कुकर लावून घेतले. त्यामुळे कसे एका शेगडीवरती हे सर्व कुकर होत नव्हते, तर आम्ही परत घरी खाली जे राहतात त्यांच्या घरी 4-4 कुकर नेऊन ही पोपटी शिजवून घेतली आणि इथे छानपैकी बनवून तयार झाली पोपटी. इथे ही व्हेज पोपटी बनवून तयार झालेली आहे. आता मी ही एका भांड्यामध्ये काढून घेते. इथे ह्या पोपटीमधला बटाटा शेंगा खूप छान शिजलेले आहेत आणि यांना मसालासुद्धा खूप छान लागलेला आहे. इथे छान बनवून तयार झाली व्हेज पोपटी. इथे मी 2 कुकर एकत्र आता मिक्स करून घेतलेले आहे. इथे भरपूर असं पनीरसुद्धा झालेलं आहे आणि खूप छान ही पोपटी बनलेली आहे. आता मी तुम्हाला चिकनची सुद्धा पोपटी दाखवते. इथे ही पोपटी आमच्या पूर्ण आशियानाच्या फॅमिलीसाठी बनवलेली आहे. इथे ही चिकनची सुद्धा पोपटी पहा तुम्ही, खूप छान बनलेली आहे. अंडंसुद्धा छान उकडलेलं आहे आणि चिकनसुद्धा छान असं शिजलेलं आहे. इथे आम्ही ह्या पातेल्यामध्ये नॉनव्हेजची काढलेली आहे आणि इकडे एका भांड्यामध्ये व्हेजची काढलेली आहे. इथे आम्ही आता डिश घेतली आणि सर्व डिशमध्ये आता हे थोडं थोडं असं काढून घेतलं. थोडे पनीर घातलं, थोडा बटाटा घातला आणि थोडे शेंगा घातल्या. असं आम्ही सर्वांना सर्व करून दिलं. इथं व्हेजवाल्यांना व्हेज काढून दिली आणि नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेजची काढून दिली. इथे आम्ही सर्वांनीच मदत केली, त्यामुळे भरपूर अशी पोपटी बनवून तयार झाली आणि सर्वांनी पोटभर खाऊन घेतली. मग कशी वाटली तुम्हाला पोपटीची रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. ही एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. चला तर मग पटकन ह्या पोपटीच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मस्त खा, मस्त राहा.